मिळवतात। तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी। एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत, भारतात गौतम अदानी पुन्हा टॉपर। एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलर्सवर। शेअर्समधील तेजीचा फायदा। हिडनबर्ग संकटानंतर गौतम अदानींचा पुन्हा एकदा कमबॅक। चिखलदऱ्यात तापमानाचा नवा उच्चांक। पर्यटक स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता। वृक्षतोड प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर। पर्यावरण संवर्धनासाठी उपाययोजनांची गरज। कोल्हापूर महापालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा। महाद्वार आणि ताराबाई रोड परिसरात मोठी कारवाई। रस्त्यावरचे लोखंडी टेबल्स, स्केटबोर्ड्स, हातगड्यांच्या छत्र्या साहित्यावर अतिक्रमणाचा बडगा। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS कडून निदा खानचं निलंबन। निदा खान न्यायालयीन पोलीस कोठडीत असल्याचा अहवाल कंपनीला प्राप्त झाल्यानं कंपनीकडून घेण्यात आली। भंडाऱ्यात संतप्त गॅस सिलेंडर धारकांनी नागपूर महामार्ग अडवला। रोष पांगवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त। नाशिकमध्ये प्रसूतीनंतर काही तासातच मातेचा मृत्यू। कळवण उपजिल्हा रुग्णालयातील घटना। नातेवाईकांनी ठिय्या देत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। सोलापुरातील बळेवाडी येथील बारवर पोलिसांचा छापा। कारवाईत बार मालक, मॅनेजर, ग्राहक आणि नृत्य करणाऱ्या महिलांसह एकूण 90 जणांविरोधात गुन्हा दाखल। सांगलीत विवाहितेच्या ईमेलचा गैरवापर करून पॉर्न साईटवर उघडलं खातं। एकाविरुद्ध गुन्हा दाखल। संबंध ठेवू नाही तर तुझ्या पतीला तुझे सर्व फोटो आणि व्हिडिओ दाखवण्याची। पालघरमध्ये घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरावर दरोडा। घरातून 2,15,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार। तिघांना अटक। अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटी जिलेटिनच्या सहाय्यानं स्फोट करून नष्ट। गोदावरी नदीपात्रात रेती उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच नांदेड पोलिसांची विशेष मोहीम सुरू। 1,70,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। त्या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।